आगामी महानगर पालिका, जिला परिषद और नगर पालिका चुनाव के मद्देनजर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने शुक्रवार 23 मई को नागपुर में एक भव्य कार्यकर्ता सम्मेलन का आयोजन किया, जो सफलतापूर्वक संपन्न हुआ। सम्मेलन में पार्टी के राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल ने कार्यकर्ताओं को मार्गदर्शन प्रदान करते हुए स्पष्ट किया कि विदर्भ क्षेत्र में पार्टी हर सीट पर मजबूती से चुनाव लड़ेगी। उन्होंने कहा कि यह समय है जब पार्टी के हर मोर्चे महिला, युवक, विद्यार्थी, ओबीसी और अल्पसंख्यक विभाग को संगठित हो जनसंपर्क बढ़ाना चाहिए। इस महत्वपूर्ण सम्मेलन में विदर्भ के सभी जिलाध्यक्ष, पूर्व व वर्तमान सांसद, विधायकगण, प्रदेश पदाधिकारी और पार्टी के विभिन्न मोर्चों के प्रतिनिधि उपस्थित रहे। मंच से बोलते हुए प्रफुल्ल पटेल ने कहा, जनता का भरोसा जीतने के लिए हमारे प्रत्याशी कर्मठ, जनहितैषी और जमीनी स्तर से जुड़े होने चाहिए। कार्यक्रम की जानकारी देते हुए पूर्व विधायक राजेंद्र जैन ने बताया कि यह सम्मेलन न केवल संगठन की मजबूती का प्रतीक है, बल्कि आगामी चुनाव में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की स्पष्ट रणनीति का संकेत भी है। इस अवसर पर नागपुर शहर अध्यक्ष प्रशांत पवार ने कार्यकर्ताओं को संबोधित करते हुए कहा कि पार्टी की नीतियां और विचारधारा जनता के दिलों तक पहुंचाना ही अब प्राथमिक लक्ष्य है। नागपुर से न्यूज फर्स्ट के लिए रोशन बोखड़े की रिपोर्ट। त्याच्यासाठी फोन करतील आणि असं पद्धतीनं आपण सगळ्यांनी एकमेकांना मदत केली पाहिजे। मला माहित आहे काही मर्यादा आहे, काही तुमची पण अडचण आहे, तुमच्या पण कधी कमी ऐकलं गेलेलं आहे, त्यामुळे तुम्ही पण कधी कधी म्हणजे खचून जातात, हे मला माहित आहे। पण आजपासून आपल्याला यामध्ये थोडा दुरुस्ती करून, मी असं नाही म्हणत की आज आहे तो कल सब ठीक हो जाएगा, ऐसा नहीं बोलतो, पण नक्की सुधारणा आपल्याला आपण करायची आहे आणि त्याची सुरुवात आपण आजच्या या बैठक, या मेळावा नाही मी बैठक म्हणेल, आणि या बैठकीपासून आपण त्याची सुरुवात करू। आणि याच्यानंतर जे काही जिल्हे, वेगवेगळ्या जिल्ह्याच्या जे काही पदाधिकारी आले, नाहीतर काय होते, मेळाव्यात आले 10,000 लोक, भाषण झालं, आले आणि गेले, कोण भेटते तुम्हाला, काय तुम्हाला कोणी ओळखतही नाही। 4 माणसांना जे प्रमुख असतात ते त्यांनाच लोक ओळखतात। किमान आज 5, 50, 100 लोक ज्या जिल्ह्याचे आले असतील, आम्ही वेगळं भेटू, 5, 10, 15, 20 मिनिट तुमची सूचना करा, मग किमान तुम्हालाही वाटेल आणि आम्हालाही जानकारी मिळेल की काय ज्या जिल्ह्याची परिस्थिती आहे। कोणाला काय म्हणायचं असेल तर जरूर तुम्ही मोकळे बोलू शकतात। आणि आजच्या भेटीनंतरही मुंबईला पण तुम्ही लोक नक्कीच मुंबईला येत जा, म्हणजे बाबाला भेटा। मी पण मुंबईला आधीमध्ये असतो, मी पण पार्टी कार्यालयात मी जात असतो। तुम्ही फक्त माझ्याकडे फोन करायचा की आमच्या स्टाफच्या अनेक लोकांच्याकडे नंबर आहे, त्यांना सूचना करा। मी त्या दिवशी अनेक म्हणजे मुंबईला असलो तर मी पार्टी कार्यालयात मी पण दुपारी 1 तास जातो, त्यावेळेस तिथे पण भेटा। त्यामुळे काय होते की तुम्हाला काय सूचना करायची असेल डायरेक्टली आम्हाला पण करू शकता। मित्रांनो, एवढंच आजच्या दिवशी काही मला तुम्हाला सांगायचं होतं। एक शेवटची एक महत्वाची सूचना आहे, सभासद नोंदणी। किती लोकांनी सभासद नोंदणी केली, किती नाही ते ठीक आहे, तुम्ही लोकांनी केलं असेल, पण किती झाली, या तुलनेत आपण केली पाहिजे त्या हिशोबाने किती झाली, कमी झाली आहे। मी तुम्हाला सांगतो, थोडा जरा आपणही विचार केला पाहिजे। काही लोक एक पुस्तक म्हणजे 10 लोक आहे, 10 लोक तुम्हाला भेटत नाही, काय हसून राहिले, तुम्ही किती भरल्या, जाऊ द्या, अजून गोष्ट करतात तुम्ही। हे सगळ्यांचा तसं झालंय, सगळ्यांचा तसं आहे। माझ्या जिल्ह्यामध्ये पण काही तालुके असेच आहे, आज आते टाईट कपडे भेटते सगळे, असं नाही झालं। थोडं म्हणजे एवढं म्हणजे एक 10 लोकांची एक पुस्तक आहे आणि एक कार्यशील म्हणजे सदस्य काय 10 आणि अरे खिशाचे तुम्ही किती रुपये लागते, 110 रुपये नाही तुमच्याकडे, पान खायला 110 रुपये, 110 रुपये माणूस, एक माणूस पण नाही खर्च करू शकत।
125 माणूस आहे का नागपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये? हा भूक म्हणजे काय? 125 एक माणसाने 100 आणि सोडून द्या ना, फालतूची गोष्ट करतात, तोंड उघडलं सगळ्यांची एकमत म्हणा. हे कुठेतरी सभासदसाठी थोडा तरी आपल्याला वाटला, एवढं आपण नाही करू शकत, तो मग काय करू? एक एक जिल्ह्यामध्ये 1500, 2000, 2500 जसा जिल्हा तसे एवढे तरी कार्य म्हणजे क्रियाशील सदस्य आपले पाहिजे. आपण म्हणजे आत्मचिंतन करा. एवढं आपण जर बेसिक काम नाही करू शकत तर मग आपण पक्ष कसा वाढवणार? आपली पक्षाप्रती निष्ठा काय, इमानदारी काय, याचाही विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. आता जास्त मी काय बोलत नाही. आता याच्यानंतर आपण जेवणही करा आणि ज्या ज्या जिल्ह्यांना बोलवलं त्या जिल्ह्यांनी पहिलं यावं, बाकी नंतर तुम्ही तुमच्या झाल्यावर जेवण करा. बाकीचे जिल्हे त्या लोकांची सगळ्यांची व्यवस्था आहे, काय कोणाला काय घाई करायची गरज नाही. आणि तुम्हाला